21 मे 2026 रोजी देऊळ बंद हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 3 कोटीची कमाईसुद्धा झाली. पहिल्याच शोपासून लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. पण चौथ्या दिवशी जो कमाईचा आकडा आहे तो पाहून अक्षरशः बॉलिवूडमधील निर्मातेसुद्धा हैराण झाले. सुरुवातीला वाटलं होतं की स्वामी समर्थांचा पिक्चर आहे म्हणून त्यांच्या भक्तांनी गर्दी केली असेल. पण अचानक 5व्या दिवशीचा असा एक चमत्कार घडला की ज्यानंतर सिनेमातील थिएटरमध्ये लोकांनी अक्षरशः गर्दीच करायला सुरुवात झाली आणि गर्दीसुद्धा दुप्पट झाली. या चित्रपटाने अगदी काही तासातच बॉक्स ऑफिसमध्ये इतिहास घडवला. एक सीन असा आहे की त्या सीनमध्ये एक असा प्रसंग येतो की तो प्रसंग आता हा पिक्चर मराठी बॉलिवूडमधला रेकॉर्डच तोडणार आहे. या एका प्रसंगामुळे अक्षरशः लोक वेडे झाले आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की देवधर्माचा पिक्चर असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारा एखादा साधा सिनेमा असेल. मात्र बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडला होता की स्टोरी ही रडकीसुद्धा असेल. पण मात्र 15 मिनिटांनंतर लोकांना जी स्टोरी सुरुवात होते ती स्टोरी पाहून लोक अक्षरशः वेडे झालेले आहेत. दोनदा हा पिक्चर पाहण्यासारखा आहे. खरं तर जेव्हा स्वामींची भूमिका करणारे मोहन जोशी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या चमत्कारची माहिती काल रात्री दिली त्यानंतर सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड पुन्हा झळकायला लागले. सगळ्यात मोठा रेकॉर्ड या पिक्चरने मोडला आहे, कारण या पिक्चरमध्ये एक असा सीन आहे की त्यामुळे सर्व पिक्चरच सुपरहिट झाला आहे. मग नेमका कोणता सीन आहे तो ज्यावर पिक्चर बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घालतोय? प्रवीण तरडे यांनी चित्रपटातील नेमका काय चमत्कार केला आहे की प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करायला लागलेत? तर चला मग बघूया. मग नेमकं काय घडलं की असं या चित्रपटातील कोणता असा सीन आहे जो 5व्या दिवशी सर्व रेकॉर्ड मोडत आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिनेता मोहन जोशी यांच्यासोबत खऱ्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडला त्यामुळे असा 4थ्या दिवशी आणि 5व्या दिवशी थिएटरची गर्दी व्हायला सुरुवात झाली. कारण या चित्रपटाने सकारात्मक आणि नकारात्मक पॉईंट दोन्ही मांडलेले आहेत. चला जाणून घेऊया की आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. जेव्हा संपूर्ण गाव एका मोठ्या संकटात सापडलेले असतं तेव्हाच पडद्यावर साक्षात स्वामी समर्थांच्या रूपात दिग्गज कलाकार मोहन जोशी यांची एंट्री होते. पांढरा शुभ्र दाढी, डोळ्यामधलं ते दैवी तेज, अलौकिक तेज आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा धीर देणारा भारदस्त आवाज देताच संपूर्ण थिएटरच्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट व्हायला लागतो. स्वामी समर्थांची ही एंट्री जणू काय भाविकांना साक्षात खरं रूप दाखवणारीच होती. कारण एकीकडे गावकरी स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे लीन झालेले असतात, तर दुसरीकडे राघव शास्त्रीसुद्धा एका असा फोन येतो की त्या कथेला सगळंच वेळण रहस्यमय वळण मिळायला लागतं. त्यामुळे मोहन जोशी यांनी दिलेले एक मृत्यूशी झुंज आणि त्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे समजून घेणेसुद्धा तितकंच गरजेचं आहे. चित्रपट हळूहळू पुढे सरकावं लागतं. 2 तास 1 तास पूर्ण होतो तेव्हाच तिथे सिनेमाचा इंटरव्ह्यू होतो. या चित्रपटाच्या पडद्यामागील खरी गोष्ट देखील तितकीच रंजक आणि थक्क सोडून देणारी आहे. या खास भूमिकेसाठी प्रवीण तरडे मोहन जोशी यांची 1.5 ते 2 वर्ष एवढी दीर्घकाळ वाट पाहिली होती. कारण मोहन जोशी यांना धर्मवीर चित्रपटाच्या दरम्यान त्यांना बॉडीच्या एका साईडला पॅरालिसिसचा झटका आलेला होता. नंतर प्रवीण तरडे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना श्री स्वामी समर्थांच्या देऊळ बंद या पिक्चरसाठी शाईन करायचा विचार केला. नंतर त्या मोहन जोशी यांनी सांगितले की तू एखाद्या दुसऱ्या चांगल्या कलाकाराला हा रोल दे आणि त्यांच्याकडून हा करून घे, कारण मी थोडा आजारी आहे. पण मात्र प्रवीण तरडे यांनी म्हटले की नाही, आम्हाला ह्या रोलमध्ये तुम्हीच पाहिजे, कारण देऊळ बंदच्या पहिल्या चित्रपटामध्ये तुम्हीच हा रोल साकारला आहे आणि प्रेक्षकसुद्धा तुम्ही स्वामी समर्थांना दुसऱ्या कोणाला मान्य करणार नाही, कारण देऊळ बंदच्या पहिल्या चित्रपटात तुम्हालाच बघितलेले आहे. पण स्वामींचा असा चमत्कार झाला की मोहन जोशी लवकरच स्वस्थ झाले आणि यांनी पिक्चरमध्ये काम करायला सुरुवात केली असे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले आहे. मित्रांनो, त्यामुळेच हा पिक्चर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि त्या देऊळ बंदच्या 2च्या स्टोरीमुळे हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तुम्ही हे आयुष्य बघा. स्वामी समर्थांचा पिक्चर आहे. स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर अशीच झालेली असावी. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा.
आदरणीय मराठी हा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.